बातमी नाशिकमधून आहे। नाशिक टीसीएस धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणी संशयित निदा खानसह दानिश शेख, तौसिफ अत्तारच्या जामिनाचा फैसला होणार आहे। संशयित आरोपींच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी पार पडेल। नाशिक रोड न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे। जामीन अर्जावरती न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचंच लक्ष लागले आणि या सगळ्या संदर्भामध्ये मी पुन्हा एकदा जाणार आहे किरण गोटूर यांच्याकडे। किरण, अखेर निदा खानच्या या सगळ्या जामीन अर्जावरती सुनावणी पार पडणार आहे। आज तरी जामीन मिळू शकतो का? काय घडू शकतं एकंदरीत न्यायालयात? सिद्धेश, नाशिक टीसीएस प्रकरणातील महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत, पण जो पहिला गुन्हा दाखल आहे देवळाली पोलीस ठाण्यामध्ये त्या संदर्भात जे संशयित आरोपी आहेत, या संशयित आरोपींनी जामिनासाठी अर्ज केलेला होता आणि त्यामध्ये प्रामुख्याने संशयित निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तर अशा पद्धतीचे 3 हे संशयित आरोपी आहेत आणि या तिघांनीही जामिनासाठी अर्ज केला होता। मागच्या 2 सुनावणीमध्ये न्यायालयाने जे आरोपींचे जे वकील आहेत आणि सरकारी वकील आहेत त्या दोघांची बाजू ऐकून घेतलेली आहे। दोघांनी युक्तिवाद केलेला आहे आणि त्या या सगळ्या युक्तिवादानंतर जो निर्णय आहे तो न्यायालयाने राखून ठेवलेला होता। येत्या 25 तारखेला या सगळ्या संदर्भात निकाल देऊ अशा पद्धतीचे जे आहे ते न्यायालय मंडेल होतं आणि आज या सगळ्या संदर्भात निकाल येईल आणि त्यामुळे नेमकं या सगळ्या या लोकांना जामीन मिळतो का, यांचा जेलमधला मुक्काम वाढतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, सोबतच राहा। आणखी काही बातम्या तुमच्याकडून जाणून घ्यायच्यात?